कितना आ रहा है? 8 उसका लो ज़्यादा है क्या? देखो परत पाणी लागेल माहिती आपल्याला. बोर चालू केला होता त्याचा थोडंसं वरण आलेलं आहे भरलेलं आहे. गाठी आल्या त्या इंजेक्शनच्या त्या बर्फ आणला घरून बर्फाने झाला ना चोळून मिळून काढला चांगला. वासराचं टेम्परेचर चेक केलं ना मी आत्ता 103.2 भरते आता बरोबर. आता परत असं काय ताप वाढतोय जातोय कमी होतोय असं होतं त्याला. तुला ऑप्शन येतोय ना नवीन याला नवीन क्रिएटरला. मग माझं ते सबस्क्रिप्शन आहे ना कॅन्सल झाल्यानंतर मला येईन मला वाटतं ऑप्शन. मग 10:30 वाजले आत्ता. आम्ही करायचा प्रयत्न केला पण आत्ता नाही होते. आता 6 महिन्यानंतर ट्राय करू कारण आम्हाला तो 54% डिस्काउंट घ्यायच्यासाठी. राजाराम पीके हो का सगळं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 1:07 वाजल्यात. रानात आलोय मोटर चालू करायला. वर टाकीत काहीच पाणी नाही राव. मला ना गोटा धुवायचा आहे. परत पाणी लागेल माहिती आपल्याला. बोर चालू केला होता त्याचा थोडंसं वरण आलेलं आहे भरलेलं आहे. खाली चालू एक बारं ते बंद करायला लागले लावायचे सांगितलेलं आहे. ते बंद केल्यानंतर मोटर चालू करायची. टाकीतला वॉल चालू केलेला आपण लढवर आहे. मला परत यायला लागणार नाही. इथं फोन केला नाही वरून टाकते खाली म्हणजे यांचं खाली चालू करते बारं. सकाळच थंडी आहे बरं का, एवढी पण नाही हिवाळ्यासारखी. एवढं चांगलं आहे. वासराने नवीन आंबवण ठुलं वासराने आंबवण नाही खाल्लं शिवलं पण नाही तोंडात. आता बघू घरी असतोपर्यंत खाल्ले का यांनी नाही खाल्ले का मग त्या आपल्या मुलाला चारा लागत. आणि कालचं जे होतं ना आपल्याला ते ठुलेलं भिजत घातलेलं ते गोड्याला चारून टाकलं सगळं मी. दोघांनी तोड नाही लावलं त्याला. चहा बंद करतात का नाही काय माहित राव. खालचं वारं इकडं खाली राहणं चालू आहे वारं. काल आपण बंद करायला गेलतो ना ते वालं करून टाकले बोर आपल्या साईडला वरती. मी तर असतोपर्यंत पाणी यायला पाहिजे वरती. आता फक्त मध्ये कोणी चालू नाही करायला पाहिजे राव. One hour later. आता 10 वाजल्यात जवळपास. आता गोठ्यात आलोय घरी नाही. इथं गोठ्यात चहापीप करून गेलो घरी चहापी घेतला आणि डायरेक्ट घरी गोठ्यावर आलो. फॅन बंद केले आत्ता. अख्खा गोठा वाळावर आला. थोडं थोडं आहे ना खायला बघते वासरू नाही खाल्लं पण कडबच खा मर दे. गाठी आल्या त्या इंजेक्शनच्या त्या बर्फ आणला घरून बर्फाने झाला ना चोळून मिळून काढला चांगला. थोडं वासरू जरा आहे जाग्यावर न जरा बिचराव आहे पण खात नाही रे राव. त्याच्यामुळे काय तब्येत कमी व्हायला लागली माहिती का. आता बघू आजचे दिवस टेम्परेचर पण कमी. आता मेजर केला मी 102.2 आहे. जास्त आता नाही. बघू आजचे दिवस कसं काय प्रॉब्लेम नसेल ना आपल्याला दुसरा डॉक्टर चेंज करावं लागेल. पाटील डॉक्टरांनी आपल्याला ना ट्रीटमेंट जी केली ना आतापर्यंतची ती मला एकदा कागदावर लिहून दिलेली आहे. मग पुढला आपण डॉक्टर जो करीन ना त्यांना कमीत कमी हिस्ट्री माहिती होईल की आपण मागं ट्रीटमेंट काय केलेली आहे. मग तसं आम्हाला पुढं जाता येईल. मग माझ्या ओळखीचं आहे 2 जण. बघू कॉन्टॅक्ट करू त्यांना नंतर. आजचा दिवस थांबू मग तो. ओके गोठ्यातलं डन सगळं.
फक्त आज 200 किलो मका आणायची बस. राजाराम पीके हो का सगळं बायपासवाला पाहिजे आणला कंपनीवाला. आपलं ते वेल्डिंगचं काम करायचं आहे ना दागोनचं. तू सांग मटेरियल किती लागेल आपल्याला आणि काय काय आणायचे. हो इथं बनवायचं आपल्याला असं. हा भैया राजाराम. राजाराम तो काय समृद्धी महामार्ग गाडी चालतो काय. कितना आ रहा है? 8. ओ उसका लो ज्यादा है क्या? देखो वो कितना है? 8 से कम है. अरे ये लो 3 बनाना है क्या? हाँ तीनों को 3 बनाना भाई खाने के लिए. हमको भी घुमाएगा. कितना आहे? 8 पे 3. जसं आम्हाला बनवायचं आहे ना आता फ्रेम बीम त्याच्याकडे त्याच्या हिशोबाने आमच्याकडे पाईप बाकी सगळं सामान आहे. फक्त आता आहे ना ते बघी म्हणली ना त्यांना गुरुवार सुट्ट्या असतात ना. ती म्हणली 6 वाजता येतील. 5:30 वाजता चालू केलं ना तर होऊन जाईल. 2 जण लागतील आणि त्यात मी तिसरा. तिघांच्या मध्ये 3 फटक्यात होऊन जाईल बाहेरची धावणी. आज करून घेऊ आपण हे पण. आता आहे ना लय ऊन लागत आहे वाईट राव. टेम्परेचर पण लय वाढलेलं आहे. गावात जायलो मी आता. विमाच्या गोळ्या आणायच्यात नाही का या ती खायची आहे आणि रेग्युलर ताप वाढायची कमी व्हायची. हे 2 गोळ्या चारच्या बघतात आता. पाठी डॉक्टरांनी केला फोन मला काय प्रॉब्लेम नाही आणलं म्हणलं. टेम्परेचर आता 101.7 दाखवलं मला. ओके आता तर वासरू खात नाहीये पण काही नाही हळूहळू. हो आजच्या दिवस तरी डॉक्टरांना फोन केला त्यांनी एवढे औषध दिलेत मला घेऊन. जवळपास ना 740 रुपये आले राव. एक आजार नाही बघता आला त्याच्यामुळे एवढा खर्च वाढला राव. त्याच 12 वाजले राव. हॉटेलवर चक्कर मार लागन. संतोष शेट नेमकं शिपलाय त्याच्यामुळं सामान आणून दिलेलं आहे सगळं. काय अडचण नाही येत. आपलं कृष्णा आणि वस्तात बघून घेतात लगी. वस्तात येणे 1 वाजता याहून 1 तास माराने. डायनिंग होती बेसिकली चालू आमची 1 वाजताच. त्यावर काय कृष्णा रेडी करतो सामान. तो टाइम जातो सगळा बरोबर. वाजता येतात मग हँडलिंग करतात दोघं. आणि आम्ही नसलो तरी होऊन जाते मॅनेज सगळं. फक्त सामान द्यावं लागतं आम्हाला. संतोष शेट नेमका होऊन 2 दिवस. उद्याच 1 दिवस सॉरी. नंतर काय तोची. बारा वाजलेत राव. 12:30 झाले इथं येस्तोपर्यंत. भूक लागली घरी जेवण करून आहे ना वासरा अल्बमवर पाजा पाहिजे थोडं एक. नंतर मला 5 वाजता पण काम आहे. मका लावल्या आणा ऋषीला मी. मका मग लावायला लागेल. बाकी मग रात्रीचे बाई आहेत ना त्यांचं काम चालू. आज तामन बिवण करून घ्यायचं राव. ते लय काम आहे पळत. आज दिवसभर पळायला लागणार तिथं. कृष्णा भाई जाता है मैं. मेरे को बहुत काम है आज यार. आज पूरा करके लेना पड़ेगा गोटे का. हाँ ना बैल थोड़ा ऊन लागतोय रावले आज. काल ऊन नव्हतं एवढं. आज जास्त ऊन आहे. तर हे झाडामुळे जरा टेम्परेचर डाऊन आहे. नेमका लाईटच गेली राव.
शेट मला लॅपटॉप चार्ज तसा काय प्रॉब्लेम नाही. लॅपटॉपने मोबाईल चार्ज करता येईल. थोडा मोबाईल बॅटरी डाऊन झालेली माझी 15 प्रोची. जेवण करायचं आणि परत त्याचे मग गोट्या कपडे कपडे चेंज करून खुशीन मग हा घेऊन मग गरम नाही बघा, गरम होतं यार आता. असं वाटतं राहणार दम बसावं. पण आज लय काम आहे. आज सगळे उरकणार कामं. उद्या जायचं मला दुसरीकडे एका ठिकाणी. आपलं ड्रोनचं आहे ना ND फिल्टर कलेक्ट करायचं उद्या मला. फक्त ते कन्फर्म करतो आता मला भेटिंग का नाही हँड टू हँड. सबके लिए घर बना रहे हो. 2,000 years later. आता 5 वाजल्यात. वासराला बरं घेऊन आलं परत शा खायला. तोंड बिंड धुवायला लागन तुरटीच्या पाण्याने मिनेनी. ग्लिसरीन टाकायला लागून गोळी चार लागन. त्यांच्याला शिकतो जरा पाणी व्यवस्थित. त्याला असं आहे ना शेंबूड येतो. शेंबूड नाही म्हणताय ना ते, शेंबूड नाही. अच्छा माश्या बसल्यात माहिती करावं. सर वासराचं टेम्परेचर चेक केलं ना मी आत्ता 103.2 भरते आता परत. आता परत असं काय ताप वाढतोय जातोय कमी होतोय असं होतं त्याला. हाच प्रॉब्लेम मेन. आता आम्हाला जेवढं करता येईल तेवढं आणलं मी. सकाळी गोळ्या पण आणल्या 700-800 रुपयाच्या गोळ्या आणल्या. ग्लिसरीन आणलं. काय चालत नाही इकडं. सगळं आणलं आहे टाईम पण काय प्रॉब्लेम माहिती का आत्ता कमीत कमी नाही वासराने आंबवण तरी खाल्लं आहे. सकाळ धरून काहीच नव्हतं खाल्लं. आत्ता जाऊन आंबवण खाल्लं आहे. आणि भूक कडवा खाल्ला तर खाल्ला. थोडं पाणी पण पिलेलं आहे. आणि काही खाल्लं नाही. आत्ता आंबवण खाऊन थोडं कडवा खातोय ते. थोड्या वेळात मका येते ते ऋषी आणतोय 200 किलो मका लावून. मग त्याला कुठे चारू चांगली व्यवस्थित. सकाळची ती बायकांड आली ती त्यांना आणायला लागेल. नाही ती गोडीला गोडा लावणारी कार्यक्रम ते हो ते आले ना यांचं करून घेऊ आपण सगळं व्यवस्थित. ते रात्रभर चालणार आहे मग खेळा दावणीचा बाहेरच्या. पण मला त्याची काळजी पहिली राव. सगळ्यात पहिली वासराची. वासरू लय भारी रे. वासराला काय नाही प्रॉब्लेम. हे वासराला लय रकड काढली राव मी. लंपीमध्ये पहिले वासरा गेलं ना आता तर करून गेला. लय भीती वाटते माहिती का हे असं हे करायला. आजार पण नाही पाहिजे खायचं एवढं का. आमच्याकडे खायला प्यायला लई आहे पाहिजे तेवढं आहे. डायरेक्ट डांबारल्या दोघंही. ते पण डांबारलं होतं चांगलं राव. पण ते अचानक आजारी पडलं. ते तिथं पडलं ते माझ्या चुकीमुळे पडलं. मीच त्याला धुतला राव थंड तापामध्ये. एवढं उद्भवलं का रे. एवढं वासरू गरम आहे ना ते. एवढं आजारी तरी पण मी गेलं तरी हात लावून द्यायचा प्रयत्न नजर व्हायचे. अजून सावध दिलंय रे वासरू. लय टॉपचं आहे. लय पाळणार आहे वासरू राव. तर आजारामुळे तोंड पाडून बसलंय ती नाही राव. त्याचं नियोजन पण करणार होतो आम्ही व्यवस्थित. हात वारले राव गोठ्यात सगळं उरकलंय माझं. ते गाडीची वाट बघतो मी. अहो तासभर लागून ऋषी म्हणला ते दुसऱ्या गाडीत उतरावं. नंतर या गाडी शिफ्टिंग करणार म्हणला. घरी गेलो परत कपडे चेंज करून परत यायला लागेल रे. त्यामुळे ही मळकी कपडे गोठ्यातली इशाने चेंज करता येईल. घरी गेल्यावर मग खाली येऊच वाटत नाही परत. ओके बघू वासराला हिरवं टाकून बघतो जरा. खाल्लं तर खाल्लं. बाकी त्याला दुसरा काय आजार नाही बरं का. पोळी बळी जरा गाठ जास्त मोठी आली तेव्हा की इंजेक्शनची. आता वासरू आवून सावध बिवध चांगलं.
तेव्हाच रोग मका काहीतरी खाते बरं आहे. ह्या तिघांना टाकून दिली. 8 वाजले राव. फ्रेश व्हायचं डायरेक्ट आता. मग खात जायला लागले तर लई हाताला. 2,000 years later. आत्ता साधारण आहे ना 10 वाजायला आलेत. गावात चाललोय मी वैभवकडं. आपल्याकडे एपिडेमिक साऊंड आहे ना, त्याच्यानं सबस्क्रिप्शन रिन्युअल डेट आहे आज. म्हणजे रिन्यू करायचे नेमकं आहे ना, जवळपास 6,000 रुपयाला परचेस केलं तुम्ही 6,500ला. यावेळेला 50% ऑफ येते. समथिंग 2300 2350ला भेटते आत्ता ते. मग ते क्रेडिट कार्डने पे केलं तर आम्ही. ते म्हणलं रिन्युअल करू म्हणलं. वैभव सिंग बऱ्याच दिवसानंतर. बारा तू गावातला डायरेक्ट. ताकद कमी झाली काय तुझी? कमी झाली. ताकद द्यायची का? ताकद नको चायला घेत नाही तर हे अवस्था. इथं पार्किंग मध्ये मच्छर आहे का अजून पण? मच्छर भरपूर आहेत. बस गाडी चल. झालंय ना रिन्युअल? तो रिन्युअल झालंय ना? बघ बरं चेक कर. लिमिट आहे आता. आहे ना? पैसे लिमिट आहे. तुझ्या याच्यात बघ बरं. तू डाऊनलोड कर ॲपेटिक साऊंड. हे का सांगताय माहिती का? ॲपेटेमिकचं पहिलं आहे ना आपलं सबस्क्रिप्शन आहे 6 मार्चला रिन्युअल होणार आहे. कारण आम्ही 2 वेळेस तेव्हा पेमेंट केलेलं आहे. आता ते 6 मार्च नंतर पेमेंट करू म्हणलो. आता ती ऑफर नाही भेटत 50%ची. तू याच्यात बघ फक्त, मग कळलं आपल्याला नवीन युजरला. हे करायचं फक्त. एक काम कर ना, ते आपलं होतं ना सबस्क्रिप्शन आत्ताचं, ते कॅन्सल कर आणि परत रिन्यू कर. मग तेच करायला लागणार, कारण तिथं रिन्यूसाठी ऑप्शन द्यायला पाहिजे होतं. एवढी मोठी कंपनी रिन्यूचं एक बटन टाकायला विसरले बघा. ॲपेडेमिक साऊंड. अरे 50% डाय पडले तर जाय प्राईस बाई. आपण 2 वर्ष 6,000 पे केलेत राव. आता नाही 2388ला आहे रे फक्त. लय परवडतं येडा. मग 2388 क्रिएटर 199. करा अपडेट. चल जाऊन दे. इथं ऑप्शनच नाही काय याला. कॅन्सल कर परत कर ना. तुला ऑप्शन येतोय ना नवीन याला, नवीन क्रिएटरला. मग माझं ते सबस्क्रिप्शन आहे ना कॅन्सल झाल्यानंतर मला येईन, मला वाटतं ऑप्शन. हा तसं होईल बरोबर का नाही? कारण तिथं लिहिलं यांनी रे सर्व डायरेक्ट. पर मंथ बिल्ड 2388 इयरली आहे तिथं. त्याच्या हा कंटिन्यू करतोय ना त्यावेळी येतोय बरोबर. ठीक आहे. मग संपलं ना 6 मार्चला, नंतर आपण करू. ते एक चांगलं झालं. आणि UPI 10:30 वाजले आत्ता. आम्ही करायचा प्रयत्न केला पण आत्ता नाही होते. आता 6 मार्च नंतर ट्राय करू. कारण आम्हाला तो 54% डिस्काउंट घ्यायच्यासाठी तर त्यासाठी करतोय. आम्ही डोकं लावत होतो कॅन्सल करायचं सबस्क्रिप्शन परत. नाही ना होत राव ते कॅन्सल केलंच होतं आम्ही. असं नाही कॅन्सल केलंच होता, पण त्याला ते ऑप्शन नाही आला. 7 दिवसांचं ते अजून थांबा असं बनत होते. परत मी 6 मार्चला परत येतो. चालतंय. येस. सो जाओ अभी. येस. गुड नाईट. बाय. 100%. तो आलाच ना का नारायणगावला रात्री 2 वाजता? नाही ना? मी इथल्या इथं जायला मला कुठे हे नाही. नारायणगाव तसं तू सांग. तो टांगा पलटी आला नाही का आता? सांगा पण ते घोडे पण पारा देत. अवघड आहे.